या सगळेजण मस्तपैकी केळं खायला. आमच्या इकडे तर आता सर्व म्हणजे घरोघरीच केळं आहे काय माहीत, सगळेच जण आणून राहिले वाटते. काय माहीत कुठून आणते तर तेच माहीत. मग आजही आणले होते बा कच्चे केळं, ते चिप्ससाठी आणायला लावले होते. जास्त काही आणत नाही माहीत, कारण का किट्टू खाते ना, तब्येत खराब होते. हिवाळा असल्यावर केळं म्हणजे थंड तर जास्त लेकराला दिलंच नाही पाहिजे. लेकरं कसे बातच तब्येत खराब होते, सर्दी खोकला. तसंही किट्टूला झाली आहे म्हणा सर्दी, म्हणून म्हटलं मग आणूच नका म्हटलं. पण कच्चे आणले होते ते ना, ते त्याचे चिप्स करायसाठी घेतले. मग चिप्स वगैरे पाडून घेतले मस्त. शिलाले काही एवढे कठीण जात नाही ते. मस्त त्याचे जे किरा राहते ना, तेल मस्तपैकी चाकून कट करून घ्यायचे. ते ऑटोमॅटिकच निघून जाते मग त्याचे शिलके. मग काय चुलीवर ठेवली होती कढईत टाकले चिप्स मस्तपैकी, आणि सगळे चिप्स थोडे थोडे तळून घेतले. हा इस्तोय काही बरोबर लागत नव्हता, मग लागला थोड्या वेळानं, चांगला पेटत होता. मग हे बघा, हातही असे झाले होते. ते केळं शिरले ना मी, असे काळपटच पडलं होतं. ते साबणीने निघत नव्हतं, धुवत होती तर. मग बोलता झाले ना बा मस्तपैकी चिप्स तोडून, आणि खायला एवढे टेस्टी लागत होते. म्हणजे गरमच खाल्ले ना, तेव्हाही मस्त लागत होते. थोडेसे टेस्ट करून बघितले तर खूपच मस्त लागत होते. हे बघा एवढे झाले माझे तोडून. आणि याच्यासाठी मी केलं होतं मस्तपैकी हळद आणि मिठाचं पाणी करावं लागते. ते तेलात म्हणजे जेव्हा आपण चिप्स टाकतो ना कढईत, तेव्हाच हे पाणी टाकून द्यायचं 2 चम्मच. मला असं वाटत होतं अगोदर की ते अंगावर उडन, पण असं काहीच होत नाही. एवढे चिप्स राहिले होते तळायचे, आणि हे 4-5 केळं ठेवून दिले होते मी म्हटलं पिकले तर खायला होऊन जाते. त्याच्यानंतर सर्व झाल्यावर संध्याकाळ झाली होती, तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि जेवणही आम्ही इथंच करून घेतलं होतं चुलीजवळ, कारण का आता थंडीचं आहे, तर आम्ही मस्तपैकी इथंच करून घेतलं होतं. हातही शेकणं होते, जेवण वगैरे करून घेतलं मस्तपैकी. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि प्लीज सपोर्ट करा. बाय बाय.